नमस्कार. दिवाळी असल्यामुळे साडी आणि ब्लाऊज यांचा प्रचंड लोड माझ्या पाठीमागे होता. माझ्या मदतीसाठी कोणीही नव्हतं, त्यामुळे फक्त मी हातशिलाई आणि हुकसाठी थोडंसं बाहेर देत होते. बाकी ब्लाऊज कट करून शिवण्यापर्यंत जो काही स्ट्रगल होता तो मी एकटीच करत होते. कंटिन्यू 1 वीक झाला आहे की रात्रीची मला फक्त 2 ते 3 तासाची झोप भेटते. रात्री झोपायला 2-3 होतात आणि सकाळी लगेच 6ला उठून मी कामाला बसत असते. दिवसाचे मला फक्त 4 ते 5 ब्लाऊज होत आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे जे कोणी ब्लाऊज स्टिच करायला टाकते त्यांचे फ्रंट, बॅक आणि स्लीव्स तिन्ही याला डिझाईन सांगतायत. त्यामुळे एक एक ब्लाऊजला मला 2 ते 2.5 तास जात आहे आणि त्यामध्ये माझं फिनिशिंग असेल किंवा कॅनव्हास लावून डिझाईन करणं असेल, हे सुद्धा काही थांबत नाही आहे. असं नाही की खूप साऱ्या ब्लाऊजचा लोड आहे त्यामुळे कसंही शिवून द्यायचं. याचा परिणाम असा झाला की नेक्स्ट डेला माझी तब्येत इतकी जास्त खराब झाली आणि मला ॲसिडिटीचा प्रचंड त्रास झाला. पूर्ण दिवसभर मला इतका विकनेस होता की मला काहीच काम करू वाटत नव्हतं. हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्यानंतर थोडीशी एनर्जी आली, तरीसुद्धा मी शिवणकाम करायला काही बसले नाही. म्हटलं सुरुवातीला आपल्या तब्येतीकडे लक्ष देऊयात. आता माझ्यापुढे टास्क आहे. 4 दिवसामध्ये मला 46 ब्लाऊज कंप्लीट करायचे आहेत, पण त्यामधले आता मी काही रिटर्न करणार आहे. कारण की कस्टमरला मी तसं कळवलंसुद्धा की माझी तब्येत अजिबातच ठीक नाही आहे. सो दॅट खूप साऱ्या कस्टमरने मला समजून घेतलं. काहींचे जे आहे ते छान कॉल आले आणि त्यानंतर त्यांनी माझी विचारपूस केली की कशा आहात, नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त साड्या पिको करून द्या, बाकी मग आम्ही ब्लाऊज जे आहे ते थोडंसं मिसमॅच करून घालू. असं काहीशी सध्याची माझी तरी सिच्युएशन आहे.